ओटीत मिळालेल्या ब्लाऊज पीसचा आज आपण खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत। आपल्याकडे असे ब्लाऊज पीस भरपूर असतात, पण ह्या ब्लाऊज पीसचं करायचं काय याचा मोठा प्रश्न पडतो आणि हे ब्लाऊज पीस असेच पडून राहतात, आपल्याला कोणाला देऊ पण वाटत नाही। तर अशा ब्लाऊज पीसचा आपल्याला उपयोग करायचा आहे। तर मी ब्लाऊज पीस मधून कपडा कटिंग करून घेणार आहे आणि आपल्याला एक पीस पासूनच हे तयार करायचं आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे आपल्याला 10 बाय 16 इंच पाहिजे आहे। जर तुम्हाला यापेक्षा मोठं बनवायचं असेल तर तुम्ही याची लांबी वाढवू शकता। जी रुंदी आहे ती तुम्ही 10 इंच ठेवा आणि लांबी तुम्ही यामध्ये वाढवून घेऊ शकता। तर मी कपडा इथे कट करून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 10 बाय 16 इंच आहे। त्याच मापाचा मी इथे शॉपिंग बॅग कट करून घेणार आहे। गोणीवाली शॉपिंग बॅग मी इथे कट करून घेतलेली आहे आणि जी प्रिंट आहे प्रिंटवरती आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि कपड्यावरती आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं। दोन्ही पीस आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही पीस मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर वरून आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ही मार्किंग लाईन आपल्याला सरळ अशी एक ओढून घ्यायची आहे। एक लाईन अशी ओढल्यानंतर आपल्याला परत अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे किंवा तुम्ही 5 इंचावरती सेंटर इथे मार्क करू शकतात। तर इथे आपल्याला सेंटर मार्क करून घेतलेला आहे। तर ह्या सेंटर पासून आपल्याला इथे खाली जो आहे जिथे आपण 4 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथे मी 2 इंचावरती दोन्ही साइडने मार्किंग करून घेतलेलं आहे। 2-2 इंचावरती असं एक तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूला मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, तिथपर्यंत आपल्याला अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे शिवून पण घ्यायचं आहे, कारण की आपण फक्त आजूबाजूने हा कपडा शिवलेला होता। त्यानंतर मी इथे शिवून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा जो हा कपडा आहे लाईनीच्या वरचा मी तो इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे लेस लागेल, तर मी इथे गोटापट्टीवाली लेस इथे वापरणार आहे। तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता। इथे याचा सेंटर असा मार्क करून घ्यायचा, म्हणजे आपण जेव्हा लेस लावू तेव्हा ती टर्न करताना आपल्याला त्रास होणार नाही। त्यामुळे आपल्याला इथे सेंटर असा सरळ मार्क करून घ्यायचा। त्यानंतर वरून आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे। तर अशा पद्धतीने मी 4 लेस ज्या आहेत त्याला लावून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने जर तुमच्याकडे गोटापट्टीवाली लेस नसेल तर तुम्ही दुसरी लेस लावली तरीही चालेल। तर अर्धा इंच मी दोन्ही साइडने ठेवलेला आहे कपडा। त्यानंतर परत कपड्याचा छोटासा तुकडा कट करायचा, याच मापाप्रमाणे 10 बाय 16 इंचाचा एवढा भाग ओपन ठेवायचा आहे मार्क केलेला। त्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला एवढा भाग ओपन ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला कॉर्नर जे आहेत ते असे कट करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे नॉचेस द्यायचे आहेत। सगळ्या बाजूने व्यवस्थित छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत। फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि तुम्ही हे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर गिफ्टसुद्धा देऊ शकतात आणि असे पाऊच तुम्ही बनवून सेलसुद्धा करू शकतात। तर अशा पद्धतीने मी नॉचेस मारून घेतलेले आहेत। त्यानंतर आपला आतून कपडा जो आहे तो असा बाहेर काढायचा आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहे। 4ही कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत। त्यानंतर आपला जो ओपन भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने। तर मी ते ओपन भाग शिवून घेतला, सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतलं। त्यानंतर लेसची जी मागची बाजू आहे ती घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर इथे आपल्याला 3.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि लाईन अशी ओढून घ्यायची। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। इथे मी एकच सिंगल पॉकेट बनवत आहे, तर इथे तुम्ही 2 सुद्धा पॉकेट बनवू शकता आणि इथे तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर मी इथे तिन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटरवरती मार्किंग करायचं आहे। त्यानंतर 1 इंच थोडंसं खाली मार्किंग करायचं। त्यानंतर अशा पद्धतीने हा जो मार्किंग पॉईंट आहे तो प्रेस करून घ्यायचा आणि इथे आपल्याला टिच बटन वेलक्रो वगैरे तुम्ही काही इथे लावू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे लावू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने आपण हे टिच बटन असं लावू शकतो आणि हे गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा लग्नात किंवा बर्थडेला तुम्ही कोणाला गिफ्ट द्यायचं असेल पैसे वगैरे तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हलप म्हणून सुद्धा हे तुम्ही वापरू शकता किंवा पर्स म्हणून सुद्धा ही बॅग जी आहे ते तुम्ही वापरू शकता। एकच मी पॉकेट बनवलेलं आहे, ते तुम्ही 2 सुद्धा पॉकेट बनवू शकता। तुम्हाला हे इन्व्हलप किंवा पर्स कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।